नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन आणि सायली यांनी महिप्तला अडकवण्याच आणि त्याला संकटात टाकून त्याच्याकडून खरं काय आहे ते वदवून घेण्याचा प्लन तयार करताच महिप्त आणि जेव्हा घाबरतो तेव्हा अर्जुन सायली जेव्हा चिठ्ठी देतात 22 वर्षापूर्वीचा ॲक्सिडेंट केल्याबाबत, तेव्हा आता महिप्तला चुकीच समजून म्हणजेच महिप्तचा गैरसमज होऊन हे सगळं प्रियाने केल्याचं त्याला आता कळतं आणि त्याचबरोबर आता प्रियाने हे सगळं केल्यामुळे महिप्त देखील आता प्रियाची वाट लावण्याचे ठरवणार आहे आणि जसं महिप्तला प्रिया धमकी देते तसंच आता महिपतही अर्जुन साहिलीपर्यंत प्रिया ही तन्वी नसल्याचं आणि ती बबली लोखंडे असल्याचं सत्य अर्जुन साहिलीपर्यंत आता रागाच्या भरात महिप्त पोहोचवणार. त्यामुळे आता अर्जुन आणि साहिली यांच्या प्लॅनवर खो होत त्यांचे एका दगडात 2 पक्षी मारत महिप्तचंही सगळं कारस्थान समजून हे सगळं प्रिया म्हणजेच तन्वी करत असल्याचं त्याच्या लक्षात येते आणि मोठं सत्य म्हणजेच प्रिया ही तन्वी नसल्याचं सत्य त्यांच्यासमोर आलंय. तर हे नेमकं कसं घडणार आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो. आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की प्रतिमा आत्याला जुन्या गोष्टींची परत आठवण झाल्यामुळे आता ती सगळं काही अर्जुन आणि साहिली यांना सांगते आणि त्यामुळे ते आता ठरवतात काही झालं तरीही जर महिप्तच्या या सगळ्याशी कनेक्शन असेल तर काय आहे आणि कसं आहे हे सगळं शोधून काढायचं म्हणजे काढायचं. आणि सायली एक ब्रिलियंट आयडिया अर्जुनला देते, ते म्हणजे की जसं महिप्तने आपल्याला घाबरवलं होतं तसंच आपण त्याला घाबरवायचं आणि तीच आयडिया आता तो वर्क करण्याचा ठरवतो. आणि आता सायली कशा प्रकारे या सगळ्याला मात देते हे तर अगदी रंजक आहे. मग अर्जुन सायली दोघेही ठरवतात की हा जो त्यांचा प्लान आहे तो कोणालाही सांगायचा नाही, हे फक्त चैतन्यला सांगायचंय. कारण की महिप्त हा बाहेर पडत असताना आपण चैतन्याच्या हातून महिप्तच्या खिशामध्ये काहीतरी चिठ्ठी टाकायची असा त्यांचा एकंदरीत प्लॅन ठरतो. तर इथे अस्मिता पण सचिनकडे आलेली असते आणि सचिनकडे ती आल्यामुळे कारण सचिन नवीन जेव्हा त्या हॉटेलमध्ये लॉग इन करतो तेव्हा खरं तर तिला डाऊट येतो, कारण की तू आता थोड्या वेळापूर्वीच लॉग इन केलं, इथे चेक इन केलं असं त्याला वाटत असतं. परंतु त्याच वेळेला तो सांगतो की नाही अस्मिता, असं काहीच नाही, मी बाजूच्या हॉटेलमधून आलो. आणि पुन्हा एकदा तो तिला वेड बनवतो म्हणजेच तिला वेड्यात काढतो. कारण की हे सगळं तिला म्हणजेच दाखवून द्यायचं असतं की मी या सगळ्याच्या अजिबातच कशातही अध्यात नाही किंवा मध्यात नाही, मी इथे दिल्लीमध्येच राहतोय असं त्याला दाखवायचं असतं. त्यामुळे खरं तर अस्मिताला स्वतःलाच गिल्ट वाटतं की मी उगीचच सचिनवर डाऊट घेते आणि म्हणूनच ती आता म्हणते की सचिन, मला असं वाटतंय की तू मला फसवतोय, असं तर काही नाही ना. तेव्हा मग सचिन म्हणतो की अगं अस्मी, असं का बोलतेस तू? अगं इतकं सगळं चाहण होतंय आपलं, आता काही महिन्यात म्हणजे आता एखाद दुसऱ्या महिन्यात तुझी डिलिव्हरी पण होईल आणि आपल्या आयुष्यात एक लहान मूल येणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार तू सोडून दे अस्मी. मी तुझे मूड स्विंग समजू शकतो, परंतु हे असं डाऊट घेणं प्लीज थांबव, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. तेव्हा मग अस्मिताही त्याची माफी मागते आणि त्याला म्हणते की आय एम सॉरी सचिन, मी पुन्हा तुझ्यावर कधीही डाऊट घेणार नाही असं म्हणून आता ती त्याला शांत करत असते. आणि मग नंतर तीही गप्प बसते आणि म्हणते की आता मी थोडे दिवस इथे तुझ्यासोबत राहीन. तेव्हा तो सरळ सांगतो की हो, नो प्रॉब्लेम, काहीच हरकत नाहीये, मी इथे तुझ्यासोबत राहायला तयार आहे आणि माझं काम संपलं ना की हो, तर आपण दोघे जणही एकत्र जाऊया पनवेलला. तेव्हा मग हे ऐकून ती खूप खुश होते. तर इथे आपल्या साक्षीचा म्हणजेच समीराचा खूप मोठा आता भयानक असा ब्रेकअप झाल्यासारखी तिची हालत झालेली असते. कारण की जे काही सचिनने केले ते अगदी तिच्या कल्पनेच्या पलीकडेच असतं. सचिनने सगळे तिचे त्याचे स्वतःचे सोशल मीडिया अकाउंट्स ज्यावरून साक्षी त्याला मेसेज करायची किंवा त्याच याशी कॉन्टॅक्टमध्ये असायची, ते सगळे अकाउंट आता सचिनने डिलीट केले असल्यामुळे तिला जबरदस्त धक्का बसतो
आता सचिन फोन उचलत नाही म्हणून ती ठरवते की आता त्या अकाउंटवरून तरी निदान सचिन बरोबर मी काहीतरी कॉन्टॅक्टमध्ये राहीन म्हणूनच ती त्याला फोन करण्याचा प्रयत्न करते, तर तो उचलत नाही आणि ती मेसेज करण्याचा प्रयत्न करायला लागते. त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की सचिनने सगळे काही अकाउंट डिलीट केलेत. आता तिच्या लक्षात येतं की त्याने तिला फसवण्याचंच काम केलं आहे आणि बहुतेक त्या अस्मिताचं आणि याच काहीतरी कनेक्शन आहे, कारण की अस्मिताला बघून तो लपला होता. नक्कीच काहीतरी आहे जे त्याने लपवले. त्यामुळे आता ही साक्षी मात्र पूर्ण वेडी झालेली असते आणि ती स्वतःच्या हाताची नस कापून घेते आणि करताना त्याच्या अगोदर ती महिपतला फोन करते की डॅड तुम्ही लवकर या. आणि मग हे ऐकून महिप्त पण घाबरलेला असतो. तर इथे सायली अर्जुनही ठरवतात की लवकरात लवकर आपण जो प्लॅन केलाय तो वर्क केला पाहिजे. तर इथे साक्षी सारखी आपल्या वडिलांना म्हणजेच महिप्तला कॉल करत असते की डॅड तुम्ही लवकर या. तेव्हा आता महिप्त हे सगळं ऐकत असताना म्हणतो की अगं साक्षी, असं काय करतेस तू, मला यायला थोडा वेळ लागेल. अग मी थोडा कामामध्ये आहे. तेव्हा ती म्हणते की अण्णा, माझ्यापेक्षा तुम्हाला काम महत्वाचं आहे का? मी इथे प्रॉब्लेममध्ये आहे. तो तुम्हाला माहिती आहे का, तो मुलगा तो सचिन मला फसवतो डॅड. असं सगळं महिप्तला ती सांगत असते. महिप्त म्हणतो की बाळा साक्षी नको काळजी करूस, मी त्याचं सगळं बघतो ना, तू नको काळजी करू. पण महिप्तला माहीत नसतं की हे सगळं साक्षी करून घेईल. तर इथे सायली ही अर्जुनला सांगत असते की अर्जुन सर, आता आपला जो प्लान आहे तो आपण व्यवस्थित आखला पाहिजे आणि हे सगळं त्या प्रियाला कळून देता कामा नाही. सगळं ते प्रियाच्या म्हणजेच ती नसताना ते सगळं केलं पाहिजे, कारण की जर या सगळ्या गोष्टी तिला समजल्या तर मात्र ती नक्कीच महिप्तपर्यंत जाऊन हे पोहोचू शकते. म्हणून आपण हे सगळं करतोय ते महिप्तला अजिबात कळता कामा नाही. तर इथे आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना महिप्त ठरवतो की आताच्या आता मला लेकीकडे निघाल पाहिजे. सायली आणि अर्जुन हे दोघे जणही आता चैतन्याला घेऊन तिथे आलेले असतात. महिप्त त्याच्या गाडीपर्यंत येण्याची ते वाट बघतात. एकदा की महिप्त त्याच्या घराच्या बाहेर येतो, बंगल्याच्या बाहेर, तेव्हा चैतन्य तिथे येतो आणि महिप्तचा जो कोट असतो तिथे तो एक चिठ्ठी टाकतो आणि तिथून गुपचूप निघून जातो. महिप्त त्याला पकडायला जातो पण तो काही थांबत नाही, पथून पळून जातो. चैतन्यने पटकन धूम ठोकलेली असते. तेव्हा आता तो चिठ्ठी वाचतो की 22 वर्षापूर्वीचा ॲक्सिडेंट आठवतोय का? मला व्यवस्थित आठवतो आहे. आता हे बघितल्यानंतर सुरुवातीला तर त्याच्या डोक्यामध्ये प्रतिमाचा विचार येतो की प्रतिमा म्हणजे ती बाई जिला मी मारलं, त्या वकिलाची बायको, ती हे सगळं करते का? तर तो विचार करतो की नाही, जर हे सगळं ती करत असती तर अशा प्रकारे आम्हाला चिठ्ठी वगैरे पाठवलेली नसती. तो वकील स्वतः माझ्या घरी आला असता मला जा विचारण्यासाठी, त्याच्या बायकोला मारल्याबद्दल, त्या अपघाताबद्दल. पण मग हे नक्की काय झालं असेल मला काही कळत नाहीये. तेव्हा आता सायरी आणि अर्जुन हे दोघ जणही लपून हे सगळं बघत असतात. महिप्त तिथून बडबडत असतो की हे कोणी केलेलं काम आहे, हे ज्यांनी कोणी केले ना त्याला मी सोडणारच नाहीये, असं तो आता ओरडत असतो. त्याच वेळेला मग आता इथे सायली आणि अर्जुन लपून छपून बघत असतात. आता महिप्त आजूबाजूला बघतो तेव्हा ते दोघजण ही अगदी व्यवस्थितपणे लपतात आणि महिप्त आता ठरवतो की आता मला याबद्दल काहीतरी केलं पाहिजे. ती चिठ्ठी तो स्वतः जवळ व्यवस्थित ठेवतो आणि विचार करतो की साक्षी, मला माझ्या साक्षीकडे जायचंय आणि लवकरात लवकर साक्षीकडे गेलं पाहिजे, नाहीतर माझी पोर अगदी खचलीये. त्या माणसाने म्हणजे तिला खूप त्रास दिल्यासारखं झालंय, असं म्हणून आता तो चिठ्ठी व्यवस्थित खिशात ठेवतो आणि खिशात ठेवून तो तिथून आता गाडीत बसून पळ काढत असतो. आता सायली आणि अर्जुन त्याच्यापासून काहीला मंत अंतरावर नसतात, त्यामुळे जे काही महिप्त बोललाय ते सायलीच्या आणि अर्जुनच्या कानावर पडतं. आणि जेव्हा महिप्त गाडीमध्ये बसून जातो तेव्हा मात्र
इथे आता त्या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं की हा साक्षीबद्दल बोलत होता का, मला साक्षीकडे जायला पाहिजे वगैरे असं काहीतरी. तेव्हा आता महिप्त हा गाडी घेऊन निघतो. त्याच्या मागोमाग सायली आणि अर्जुन हे दोघंजणही निघालेले असतात. आणि तेवढ्यातच आता जेव्हा महिप्त तिथे पोहोचतो साक्षीच्या घरी, तेव्हा साक्षीने स्वतःला अगदी म्हणजे सुसाईड करून घेतलेली असते. तिने स्वतःच्या हाताची नसट कापून घेतलेली असते आणि ती अर्धमेरी झाल्यासारखी झालेली असते. आता आपल्या मुलेचं असं पडलेलं रक्त पाहून महिप्त मात्र चवताळतो आणि तो जोरात साक्षी असा आवाज देतो. हा आता पटकनच तो डॉक्टरला म्हणजेच अँब्युलन्सला बोलावून घेऊन साक्षीला ॲडमिट करतो. आणि साक्षीचे अक्षरशः भरपूर ब्लड लॉस झाल्यामुळे ती अर्धमेले झालेली असते. तेव्हा आता हे सगळं होत असताना महिप्त ठरवतो की काही झालं ना तरीही या मेल्याची म्हणजेच या सचिनची तिरडे बांधल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही. माझ्या मुलीला त्याच्यामुळे त्रास झालाय, मी आता त्याला काही सोडणार नाहीये असं म्हणून आता महिप्त ठरवतो. म्हणजे त्याच्या माणसांना तो कामाला लावतो की हा माणूस कुठे आहे ते जरा शोधून काढायचंय. सगळीकडे शोधा, परंतु हा माणूस सापडला पाहिजे. तर त्या चिठ्ठीबद्दलही त्याला आठवतं की नक्की ही चिठ्ठी याचा काय अर्थ आहे. हे सगळं शोधण्यासाठी आता नागराजला तो कॉल करतो आणि नागराजशी सगळ्या गोष्टी बोलून घेतो की हे सगळं मला वाटते की त्या चिचुंद्री प्रियाने घडवून आणलं आहे, कारण की ती मुलगी कशी आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. ती आपल्याला घाबरवण्याचं काम करत असेल. तर तेव्हा नागराज म्हणतो की हो, याची शक्यता आहे, कारण की तिला आता सुटल्यासारखं वाटत असेल. तो मैना आणि सदाशिव दोघेजणही आपल्या घरी गेलेत. म्हणजे सुभेदारांनी त्यांना कलून लावलं म्हणून त्या प्रियाला असं वाटत असेल की ती आता मोकळी झाली, तिला कोणाचाही धाक राहिला नाही. परंतु असं नाही, अजूनही तिचे हे बाप महिप्त आणि नागराज जिवंत आहेत हे तिच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून आता ती जो काही गेम करते ना, तो तिच्यावरच आपण पलटवायचा असं महिप्त आणि नागराज ठरवतात. नागराज म्हणतो की महिप्त, नेमकं तुझ्या डोक्यात काय प्लन सुरू आहे. तेव्हा महिप्त म्हणतो की मला असं वाटतंय की तिने माझ्या अपघाताचं रहस्य उलगडून काढण्याच ठरवले ना. म्हणजे ती धमकी देते की मी या अपघातात आहे हे सगळ्यांसमोर ती आणणार. तर आता ती मुलगीच तन्वी नाहीये, रविराजची नाहीये, हे सगळं मला आता बाहेर काढलं पाहिजे. तेव्हा लगेच आता नागराज आणि महिप्त म्हणजेच नागराजला महिप्त म्हणतो की असं वाटत नाहीये की तू घाई करतो. तेव्हा मग आता लगेचच तो म्हणतो की नाही, मला असं वाटतच नाहीये, कारण की ही मुलगी आपला पर्दाफाश करण्याच्या अगोदर तिलाच त्या सुभेदारांच्या घरातून हक्कालावून लावली पाहिजे. म्हणजे आपलं सगळं टेन्शनच मिटून जाईल. त्याप्रमाणेच आता लगेच महिपा ठरवतो आणि तो त्याच्या माणसाला सायली आणि अर्जुन जेव्हा जात असतात तेव्हा त्यांच्या गाडीजवळ एक दगडामध्ये चिठ्ठी टाकतो. आता ती चिठ्ठी जेव्हा टाकल्यानंतर सायली आणि अर्जुन म्हणतात की म्हणजे ही चिठ्ठी, म्हणजे काल आपण महिप्तला चिठ्ठी पाठवली आणि आज आपल्याला ही चिठ्ठी आली. नक्की हा काय प्रकार आहे असं त्याच्या डोक्यात आता येत असतं. त्याच वेळेला मग सायली विचार करते की नाही, काही झालं तरीही मला वाटत की हे सगळं मुद्दाम महिप्तने केलं असेल. पण त्याला कसं समजलं की आपण चिठ्ठी पाठवली. तेव्हा आता ती चिठ्ठी तरी वाचूया असं म्हणून अर्जुन सायली ती चिठ्ठी आता घरी घेऊन येतात आणि अर्जुन सायली रूममध्ये ती चिठ्ठी आणतात. त्याच वेळेला त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं की प्रिया ही तन्वी नाही, तर ती बबली लोखंडे आहे. असं आता वाचल्यानंतर सायली आणि अर्जुन यांना जबरदस्त धक्का बसतो की प्रिया ही बबली लोखंडे आहे. ही नक्की चिठ्ठी कोणी पाठवली असेल. त्यानंतर मग ती चिठ्ठी बघितल्यानंतर दोघांनाही धक्काच बसलेला असतो. आणि खरंच ही चिठ्ठी महिप्तने पाठवली असेल का की आणखी कोणी पाठवली. तेव्हा मग अर्जुन विचार करतो की कदाचित या सगळ्याचा संबंध प्रियाशी पण असू शकतो. मला असं वाटते ना की सायली हे काहीतरी जरा वेगळं सुरू आहे, कारण की हे सगळं कसं काय घडत. तेव्हा आता सायली ही प्रियाकरिंत म्हणजेच तन्वीकडे जाते आणि तिला विचारते की मला सांग
की नक्की तू कोण आहेस, तेव्हा मग आता प्रिया घाबरते. ती म्हणते की काय तू मला असं का विचारते. तेव्हा सायली म्हणते की नक्की कबूल कर लवकरात लवकर, तू कोण आहेस ते, आणि तू फसवतेस सगळ्यांना असं माझ्या लक्षात आलेलं आहे. त्यावेळेला मग आता लगेचच पुढे ती बोलून दाखवते की हे बघ सायली, तू जे काही बोलते ना ते मला कळत नाहीये, प्लीज, आणि माझ्यावर नको ते आरोप करणं तू बंद कर आता. सायली तिला उघड उघड काहीच बोलून दाखवत नाही, कारण की तिला काही पर कन्फर्म नसतं. परंतु अर्जुन आणि सायली हे दोघंजण ठरवतात की आता महिप्त आणि प्रिया यांच्या या अपघाताशी किंवा या सगळ्याशी काय संबंध आहे. आणि सायली विचार करते की खरंच ही प्रिया जी आहे, म्हणजेच तन्वी, ही बबली लोखंडे असेल, तर मग रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांची नक्की मुलगी कोण असेल असा विचार त्यांच्या डोक्यामध्ये येत असतो. तर अर्जुन म्हणतो की सायली, मला ना असं वाटत की ही जे केस आहे ते नेमकं दुसऱ्याच बाजूने कुठेतरी वळण घेते, कारण की कितीही काही झालं ना तरीही या गोष्टीत सत्य जे आहे ते मला शोधून काढलंच पाहिजे. प्रिया इथे भरपूर घाबरलेली असते, कारण की सायली अचानक येऊन तिच्यावर बरसलेली असते की तू नक्की कोण आहेस ते सांग. आणि या गोष्टीमुळेच आता रियाला जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. काहीतरी नक्की आहे जे आपल्यापासून ही मुलगी लपवण्याचा प्रयत्न करते हे तिच्या आता व्यवस्थितपणे लक्षात आलेलं असतं. त्यानंतर मग आता अर्जुन हा विचार करतो की काहीतरी सायली आपल्यापासून चुकते, म्हणजे आपल्यापासून काहीतरी हिरावल्यासारखं झालंय. आता अर्जुन सायली ठरवतात की आपण असं काहीतरी व्यक्तीकडे शोधायचं की ती व्यक्ती हे लहानपण सांगू शकेल. आता अर्जुन विचार करतो की सायली, तो फोटो ना मी म्हणजे मधुभाऊंना दाखवला, मधुभाऊंकडून तो कन्फर्म करून घेतलाय की तो फोटो सायली तुझा नाही. मग हा फोटो तुझा नाहीये, तर मग नक्की हा फोटो प्रियाचा आहे का हे त्यांना विचारलं पाहिजे, कारण की त्यांना बोलता येत नाहीये, फक्त ते डोळे बंद करतात. मग मला एक गोष्ट नक्की कन्फर्म करून घेतली पाहिजे की तो फोटो खरंच जो लहानपणीचा आहे तो बबलीचा आहे का, म्हणजे ती प्रिया आहे का, हे सगळं बघितलं पाहिजे. तेव्हा आता खरं तर या सगळ्यामध्ये अर्जुनला आता म्हणते की अर्जुन सर, नक्की हे सत्य काय आहे ते शोधलंच पाहिजे, आणि ही चिठ्ठी मैपनी दिली हे मला माहीत पडले. त्यामुळे या मागच सत्य नेम काय आहे ते आपण शोधून काढूया. तर इथे आता अर्जुन हा विचार करतो की हे रहस्य उलगडलंच पाहिजे, आणि मधुभाऊ स्वतः हे रहस्य उलगडू शकतील. जेव्हा आता अर्जुन हे सगळं सत्य रविराज आणि प्रतिमाला सांगतो, तेव्हा खरं तर रविराजला पण यामुळे धक्का बसलेला असतो की खरंच म्हणजे जी तन्वी आहे ती माझी मुलगी नाही. प्रतिमा आणि रविराज दोघेही खूप विचारत असतात. त्यांना लक्षात येतं की हे जे काही बोलते ना ते अगदी खरंच असू शकतं, कारण की या गोष्टींमध्ये अर्जुनचं, म्हणजे अर्जुन जे बोलतोय ते खरंच असेल. आता फक्त एक आशा असते, ती म्हणजे मधुभाऊंकडून सत्य समजण्याची. अर्जुन आता मधुभाऊंना कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांना विचारतो की मला सांगा मधुभाऊ, या फोटोच सत्य ही सायली नाही ते तर तुम्ही मला सांगितलं, परंतु आता मला ही गोष्ट सांगा की ही फोटोमधली मुलगी ही तन्वी म्हणजेच प्रिया आहे का, आणि हा फोटो सापडला तो आम्हाला त्या लोखंडच्या घरामध्ये ही त्यांची 5वी मुलगी आहे सायली, तर ही मुलगी नाही हे सिद्ध झाले. मग ही मुलगीचा हिच्या लहानपणीचा फोटो बघून तुम्ही बघा, आणि ही प्रिया आहे की नाही ते आम्हाला तुम्ही सांगा, कारण तुम्हाला लहानपणी ती दिसली होती, कशी होती, काय होती ती त्यावेळेला. आता लगेचच अर्जुन विचारतो की बोला मधुभाऊ, बोला, तुमच्या प्रश्न, तुमचं जे उत्तर असेल त्यावरती पुढचं सगळं डिपेंड आहे. आणि जर ही प्रिया असली तर मात्र एक गोष्ट नक्की क्लिअर होईल की रविराज आणि प्रतिमा यांची ती मुलगी नाही. तेव्हा मग आता मधुभाऊ अर्जुनकडे बघतच राहतात. अर्जुन म्हणतो की बघा मधुभाऊ, एकदा बघा हा फोटो आणि सांगा की ही मुलगी प्रिया आहे का. तेव्हा आता मधुभाऊ पटकन डोळे बंद करतात. सायली पण ते बघतच राहते. सायली म्हणते की खरंच मधुभाऊ, म्हणजे ही प्रिया आहे लहानपणीची. तेव्हा आता मधुभाऊ तो फोटो बघतात आणि पुन्हा एकदा डोळे बंद करतात.
म्हणजे इथे आता सायली आणि अर्जुन यांना खात्री पटलेली असते की हा जो फोटो आहे तो प्रियाचा आहे, म्हणजे प्रिया ही तन्वी नाही, ती खोटाडी आहे आणि नक्कीच हे महिप्तला माहीत आहे. आणि या सगळ्याशी, या अपघाताचा आणि या सगळ्या गोष्टींचा ती तन्वी बनून खोट राहण्याचा हा सगळ्याचा काहीतरी नक्कीच संबंध असू शकतो हे सायली आणि अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. तर नेमकी यासाठी सायली आणि अर्जुन आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.